आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय संजयजी राऊत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्वच नेते, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, लोकसभेचा नाशिकचा उमेदवार म्हणून माझी निवड आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी केली। आणि जसं आपल्याला नवल वाटलं तसं मला या आश्चर्याचा धक्का बसला। आणि मग विचार करताना मी विचार करत होतो की 2014 साली आपल्याला उमेदवारी विधानसभेची दिली, आपल्याला आमदार केलं। 2019 साली पुन्हा बोलून उमेदवारी दिली, परंतु मी त्यांचा विश्वास सार्थ ठरू नाही शकलो। आणि अचानकपणे जेव्हा माझं नाव आलं तेव्हा मी विचार केला की याच्या मागचं कारण काय असावं। मग विचार करता करता मी 2014 सालापर्यंत पोहोचलो। आणि 2014 साली जेव्हा मी विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आदरणीय साहेबांकडे गेलो होतो, तेव्हा साहेबांनी मला विचारलं होतं की तुम्ही शिवसेनेत किती दिवस राहाल। आणि तेव्हा मी साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही आणि मी असेपर्यंत मी शिवसेनेत राहील। मला वाटतं त्या निष्ठेचं फळ म्हणून, एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला लोकसभेसारखी एक मोठी उमेदवारी आदरणीय साहेबांनी न मागता दिली। हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज 50वा दिवस आहे। मी आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेत आपल्यापर्यंत आलो आहे। निवडणूक मोठी आहे, आपल्याला कामही मोठं करायचंय, परंतु काम करत असताना आपल्या उमेदवारीबद्दल, माझ्या उमेदवारीबद्दल बरीचशी चर्चा सोशल मीडियावर होत होती। आणि ती चर्चा माझ्या पेहरावावर, मी ग्रामीण भागातला असल्यामुळे याच्यावर बरीचशी चर्चा झाली। परंतु तुमच्याकडे उमेदवारच नव्हता तर माझी चर्चा का करत होते तुम्ही? आणि मी जेव्हा तोडीस-तोड उत्तर दिलं, आता एक 2-4 दिवसापासून एक नवीन चर्चा सुरू झाली की आपण आपलं काही काम असेल तर सिन्नरला जाणार का? हर्सुलच्या माणसाने, ठाण्यापाड्याच्या माणसाने सिन्नरला कसं जायचं? मी मागील 2 सभेत मी माझं उत्तर दिलंय की मी काम करताना गंगेच्या किनारी बसून काम करेल, आणि जे मतदारसंघ आहेत, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, नाशिक रोड देवळाली असेल,
या सर्व भागात महिन्यातून एक दिवस न चुकता जाऊन बसणार आहे. त्याच्यामुळे त्याबाबत तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही असं मला त्यांना सांगायचं. आणि म्हणून आपल्याला आता देशभरात राजकारण काय चाललंय याबाबत आदरणीय साहेब सांगतीलच. परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी हे सरकार योग्य असं ठरलेलं नाही. 10 वर्षापूर्वी आपल्याला स्वप्न दाखवले गेले. आपल्यालाही असं वाटत होतं की कुणीतरी देवदूत आलाय आणि आपल्या सर्व समस्या आता दूर होणार. परंतु 5 वर्ष गेले, त्याच्याही नंतर 5 वर्ष गेले आणि आता त्यांचं खरं रूप आपल्याला दिसायला लागलेलं आहे. मी एकच उदाहरण तुम्हाला देतो आणि थांबणार आहे, कारण साहेबांचं, आदरणीय राऊत साहेबांचं आपल्याला ऐकायचंय. मी 4 दिवसापूर्वी इगतपुरीला प्रचारासाठी जात असताना एक मोठं होर्डिंग मला रस्त्यात दिसलं आणि त्याच्यावर पंतप्रधानांचा फोटो आणि त्याच्या पुढे लिहिलं होतं 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजपर्यंत देतो आहोत आणि इथून पुढे देत राहू. हा विकास झाला का? जर आजपर्यंत तुम्ही 80 कोटी लोकांना धान्य दिलं फुकट, तर आणि आता इथून पुढे तुम्हाला द्यायचंय, मग आपण कसं काय म्हणायचं की ते 80 कोटी लोक हे पॉवर्टी लाईनच्या वर आलेले आहेत? लोकसंख्या तर तेवढीच दिसती, 80 कोटी लोक तेवढेच दिसतात. आणि म्हणून मला असं वाटतं की खोट्या घोषणा हे करायपेक्षा खरं काम करायचं असेल तर महाराष्ट्राची महाविकास आघाडी आणि ज्याला भारतात इंडिया आघाडी असं म्हणतात, त्या महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला मत दिलं पाहिजे. कामगारांचे कायदे असतील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा विषय असेल, या सर्व गोष्टी हे सरकार फेल ठरलेलं आहे एवढं आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण सर्वजण अनुभवतो आहेत. 10 वर्षापूर्वी ज्या किमती आणि भाव वाढ होती त्याच्या बाबत बोललंच नाही पाहिजे असं मला वाटतं, कारण प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे. नाशिकच्या जर समस्या म्हणाल तर गोदावरीचं प्रदूषण असेल, एकूण पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय त्याच्याबाबत असेल, 60 ते 65% उद्योग बंद किंवा आजारी अवस्थेत असतील, कामगार देशोधडीला लागलेले आहेत, IT पार्क बद्दल जागा बदलून 2-2 वेळा भूमिपूजन झाली असतील, लॉजिस्टिक पार्क बद्दल विषय वेगळा असेल, आणि ह्या सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी मला वाटतं पुढील खासदाराची आहे. आणि जर आपले आशीर्वाद असतील तर जरूर आपण हे सर्व कामं पूर्ण करू. रेल्वेचे प्रश्न आहेत, कसारा लोकलचे प्रश्न आहेत. फक्त घोषणा होऊन काम होत नाही. आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये जेव्हा आपल्याला लोक निवडून देतात तेव्हा लोकांचे प्रश्न तिथं मांडायचे असतात. कायदे बनवत असताना लोकांची गरज काय, लोकांची आवश्यकता काय, त्याबाबतही मला वाटतं बोललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी पूर्णपणे सक्षम आहे. माझं ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही विधानसभेचं जर पाहिलं तर आपल्याला त्याचा अनुभव येईल. मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एवढंच आपल्याला विनंती करतो की 20 मे रोजी होणारी निवडणूक ही तुमच्या माझ्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे, देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि त्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला आपण मतदान करावं. माझी निशाणी मशाल आहे. मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला सेवेची संधी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.